जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तेमधलं पुढील प्रकरण शाब्दिक तार्किक क्रम हे बघणार आहेत. शाब्दिक तार्किक क्रम म्हणजे नेमकं काय काय असतं त्यावरचे प्रश्न बघण्याआधी आपल्याला हे माहित पाहिजे मित्रांनो. तर जसं की मी मागील प्रकरण घेतले होते सांकेतिक भाषा, आपण सांकेतिक भाषेमध्ये काय बघितलं होतं की दोन व्यक्ती जे संभाषण करतायत त्यांची माहिती तिसऱ्या व्यक्तीच्या हाती लागू नये म्हणून अशी काहीतरी कोडिंग मध्ये बोललं जात होतं, बरोबर की नाही. जसं माझ्या बागलाण तालुक्यात आम्ही एक कोडिंगची भाषा तयार केलेली होती, जसं की कार फारे कुरफुडे चार फालना. आता आमच्याकडे आयराणी बोलले जाते, तर आता जसं की मी बोललो काय रे कुठे चालला, आता एखादा हेच जर सोलापूरचा विद्यार्थी व्हिडिओ बघत असणार तर त्या कदाचित त्या विचाराला समजणार नाही, बरोबर की नाही. तर थोडक्यात काय झालं की सांकेतिक भाषा म्हणजे काय की दोन व्यक्ती जे संभाषण करताय ती माहिती तिसऱ्या व्यक्तीच्या हाती लागू नये, त्याला आपण सांकेतिक भाषा म्हणतो. पण परंतु इथे शाब्दिक तार्किक क्रम म्हणजे काय की आपण जसं दैनंदिन जीवनात संभाषण करत असतो, जसं आपण बोलत राहतो सेम तेच बोलणं या ठिकाणी आपल्याला ओळखायचं असतं. ठीक आहे. उदाहरणार्थ जसं की इथे एक प्रश्न दिलेला बघा, दिलेल्या घटकाची अर्थपूर्ण मांडणी करा. आता या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे आणि त्याची अर्थपूर्ण मांडणी करायला लावलेली आहे. तर मग त्यात तो गट काय तर बघा, वाक्यांश, अक्षर, शब्द आणि वाक्य. आता मग तुम्हाला हे माहित पाहिजे की सुरुवातीला काय येणार आहे, त्यानंतर काय येणार आहे, त्यानंतर काय येणार आहे आणि अगदी शेवटी काय येणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला या प्रकरणात शाब्दिक तार्किक क्रम या प्रकरणात मांडणी करायची असते. तर बघा, जसं पहिला प्रश्न आहे काय दिलेल्या घटकांची अर्थपूर्ण मांडणी करा. मग त्यासाठी त्यांनी चार शब्द दिलेले होते, वाक्यांश, अक्षर, शब्द आणि वाक्य. आणि त्याचे विकल्प दिलेले. ए विकल्प मध्ये काय 1 2 3 4, बी विकल्प मध्ये 1 3 2 4, सी विकल्प मध्ये 2 3 1 4 आणि डी विकल्प मध्ये 2 3 4 1. तर मित्रांनो, हे आपल्याला याची ना अर्थपूर्ण मांडणी करायला लावलेली ना. तर मांडणी करताना कसं करू, सुरुवातीला काय येतं, सुरुवातीला अक्षर येणार, बरोबर की नाही. मी मराठी व्याकरण सर्व समजून सांगितलेलं आहे. अक्षर येणार म्हणजे अक्षरचा क्रम किती या ठिकाणी 2 आहे ना, तर इथे 2 लिहून घ्या, बरोबर आहे. अक्षरानंतर काय होतो, शब्द तयार होतो ना. अर्थपूर्ण अक्षरांचा समास काही अर्थ प्राप्त होत असेल, सॉरी, अक्षरांचा समास काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला आपण शब्द म्हणतो, बरोबर की नाही. मग नंतर काय येणार, 3 नंबर शब्द येणार. शब्दानंतर काय येतो मित्रांनो, तर वाक्यांश येणार. शब्दानंतर काय येतो, वाक्यांश. वाक्यांश म्हणजे काय की अनेक शब्दांबद्दल एक शब्द, अनेक शब्दांबद्दल एक शब्द. जसं अमर, अमर म्हटल्यानंतर कधीही मरण न पावणारा, बरोबर की नाही. काय अमर हा एक शब्द घेतला तर अमर, तर अमर म्हणजे काय, कधीही मरण न पावणारा, मरण न पावणारा म्हणजे कधीही न मरणारा, बरोबर की नाही. तर आता या ठिकाणी अनेक शब्द आलेले होते, त्या अनेक शब्दांसाठी एक शब्द काय घेतलेला आहे, अमर. तर मग वाक्यांश म्हणजेच काय असणार, लक्षात आलं का. ओके. आता त्यानंतर मग काय येणार, वाक्य. मग वाक्य किती नंबरला आहे, 4 नंबरला, बरोबर की नाही. मग या ठिकाणी वाक्य. मग आता बघा, असा सिरियल कुठे तयार झालेला आहे, 2 3 1 4. तर 2 3 1 4 पर्याय क्रमांक सी मध्ये मित्रांनो. लक्षात आहे. म्हणजे या शाब्दिक तार्किक क्रम या प्रकरणामध्ये कसे प्रश्न विचारले जातील हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर चला आता दुसरा प्रश्न आपण बघूया. दुसरा प्रश्न काय आहे, खाली दिलेल्या शब्दांची तर्कानुसार मांडणी करा. आता या ठिकाणी तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत आणि त्याची तर्कानुसार मांडणी करायला लावलेली. मग ती मांडणी कशी करणार आपण, तर मी तुम्हाला काय बोललो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, ठीक आहे ना, जसं आपण संभाषण करतो त्याच पद्धतीने आपल्याला त्याचाच विचार किंवा तसाच विचार करून याची मांडणी करायची. आता ही मांडणी आपल्याला आतून बाहेर करायची. काय, आतून बाहेर. जर बाहेरून आत विचारलं तर क्रम उलटा होऊन जाणार आहे, ठीक आहे. तर याची आतून बाहेर करायची. कारण या सेम प्रश्नावर 2 टाईपचे प्रश्न येतील, एक आतून बाहेर येणार आणि एक बाहेरून आत, असं पण विचारलं जाऊ शकतं आणि त्याचा उल्लेख तिथे केलेला असणार आहे, ठीक आहे. तर बघा, पहिला शब्द काय, खांदा. दुसरा आहे मनगट. तिसरा आहे कोपर. त्यानंतर तळहात आणि चौथा आहे बोट. तर मित्रांनो, आपल्याला कुठून करायला लावली, आतून बाहेर, म्हणजेच मधून बाहेर करा, ठीक आहे. आतून बाहेर म्हणजे मधून बाहेर करा. तर पहिला काय येणार, खांदा, बरोबर की नाही. मग खांद्यासाठी कोणता काय क्रमांक आहे, तर खांद्याला 1 नंबर आहे, बरोबर. खांद्यासाठी काय आहे, खांदा, हो. आणि हा खांदा देताना फार जपून देत चला बरं, नाहीतर आजकाल हे कलियुग आहे भावा. ज्यांना खांदा देणार तेच तुझ्या खांद्याचा वापर करतील, त्यांचे दिवस बदलले, तुझ्याच खांद्याला टिचवतील आणि तुला अपंग बनवून घरात बसवतील. म्हणून खांदा देताना जरा विचारपूर्वक देत जा, मी अनुभवलेलं आहे, ठीक आहे. खांदा. दुसरं, मग खांद्यानंतर काय येणार, कोपर येणार ना. खांद्यानंतर काय येणार, कोपर. तर कोपर किती नंबरला आहे, 3 नंबरला, बरोबर की नाही.
नंतर कोपर येतंय, बरोबर आहे, कोपर. कोपरच्या नंतर काय येणार मग? मनगट येतो कोपर नंतर. कोपर नंतर मनगट. तर मनगट कुठे आहे? 2 नंबरला आहे ना, म्हणून इथे 2 नंबरला मनगट. लक्षात आहे. त्यानंतर मित्रांनो काय येणार? तळहात येतो. तळहात, बरोबर. तळहात किती नंबरला आहे मग? 4 नंबरला आहे तळहात. आणि शेवटी काय येणार मग? 5 नंबरला बोट येतील. काय 5 नंबरला काय येणार? बोट. 1 3 2 4 5 असा पर्याय कुठे? तर 1 पासून सुरुवात होणारा हाच पर्याय, बरोबर. 1 3 2 4 5 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 2 नंबर. मित्रांनो, तुम्हाला एक विनंती, जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन पण दाबून ठेवा. जर तुम्हाला प्रश्न समजत असतील तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही तुमचे कोणी पोलीस भरती, एसएससी जेडी, अग्निवीर किंवा तलाठी, ग्रामसेवक, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग, आयटीआय नंतरचे टेक्निकल एक्झाम होतात, रेल्वे, अशा कोण परीक्षेची तयारी करणारे तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलची लिंक पाठवा. कारण मी पूर्ण सिलेबस फ्री मध्ये युट्यूबवर घेतोय आणि सर्व बेसिक पासून सुरुवात केलेली आहे. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा. गणित, बुद्धिमत्ता, मराठी या तिन्ही विषयांची मी अगदी बेसिक पासून सुरुवात केलेली आहे. म्हणजे एखादा फ्रेशर विद्यार्थी जरी असेल तरी त्याला सर्व डिटेल मध्ये सिलेबस समजणार इथे. तर तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलची लिंक पाठवा. ठीक आहे. आता चला याच्यानंतर जे अजून याचे पुढचे प्रश्न आहेत ते बघूया आपण. मग मित्रांनो आता पुढचा प्रश्न बघू. तर पुढचा प्रश्न काय आहे बघा. खाली दिलेल्या प्रश्नामध्ये काही शब्द देण्यात आलेले असून ते योग्य प्रकारे मांडणी करून समर्पक आणि योग्य पर्याय निवडा. म्हणजेच काय की खाली काही प्रश्न दिलेले तुम्हाला आणि त्या प्रश्नाची योग्य प्रकारे मांडणी करायची. समर्पक म्हणजे जी खरी असणार अशी मांडणी करायची आणि मांडणी केल्यानंतर योग्य पर्याय निवडायला लावलेला आहे. ठीक आहे. मग प्रश्न बघू आपण काय. बघा आता इथे 3 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. 3 नंबर मध्ये शब्द आहेत. अ मध्ये पाऊस, ब मान्सून, क मध्ये बचावे, ड मध्ये पूर आहे, रसोई मध्ये निवारा आणि दीर्घई मध्ये काय? सुटका आहे. त्याचे विकल्प दिलेले आहेत. पहिला पर्याय अ, ब, क, ड, रसोई आणि दीर्घई. त्यानंतर आहे दुसरा पर्याय अ, ब, ड, ई, क आणि दीर्घई. नंतर तिसरा पर्याय ब, अ, ड, क, रसोई आणि दीर्घई. आणि चौथा पर्याय वरीलपैकी एकही नाही. तर बघू मित्रांनो आपण या प्रश्नामध्ये काय होतं. तर बघा सुरुवातीला वातावरण बनणार म्हणजे मान्सून येणार, बरोबर की नाही. काय पहिले ब म्हणजे वातावरण बनेल, बरोबर ना. मान्सून वातावरण बनल्यानंतर मग काय होतो? पाऊस येणार, बरोबर की नाही. म्हणजेच पाऊस येणार. लक्षात आहे. वातावरण बनल्यानंतर पाऊस येणार. पाऊस आल्यानंतर काय येतो? पूर येतो, बरोबर की नाही. पूर येतो. आता तू म्हणशील की सर आमच्या गावाला पाऊस पडल्यानंतर पूर येत नाही. तर तू गावाबद्दल ज्या ठिकाणी पूर येतो ना त्या ठिकाणी जाऊन निवारा कर. ठीक आहे. ओके. असं आगो डोकं चालवायचं नाही. बघा आता ड मध्ये काय मग पूर पूर आल्यानंतर मग काय होणार? बचाव कार्य चालू होतो ना. मग क बचाव. लक्षात आहे. क मध्ये काय? बचाव नंतर मग काय केलं जातं? त्यांना सुरक्षित जागेत ठेवलं जातं ना. म्हणजे मग काय होणार? निवारा, रसोई, निवारा. त्यानंतर मग काय होणार? त्यांची निवाऱ्यामधून सुटका केली जाते. कारण शासन काही पोचणार आहे त्यांना? नाही. हो, शासनाचेच वांदे सध्या. नंतर काय होणार? सुटका. मग आता ब, अ, ड, क, ई, ब, अ वाले पर्याय कोणते? हा अ पासून म्हणजे हा पर्याय नाहीये. हा अ, ब, ड म्हणजे हा पण नाहीये. आपल्याला ब, अ पासून पाहिजे. मग ब, अ, ड, क, रसोई आणि दीर्घई, बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात येत आहे का मित्रांनो? पुन्हा एकदा समजून देऊ. हा, तर बघा सुरुवातीला काय ना मान्सून म्हणजे वातावरण तयार होणार, नंतर पाऊस पडेल, नंतर पूर येणार, पूर आल्यानंतर बचाव होणार, बचाव नंतर निवारा म्हणजे त्यांना सुरक्षित जागे नेले जातील आणि नंतर त्यांची सुटका होते. लक्षात आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. 4 नंबरचा प्रश्न काय आहे? तर बघा डॉक्टर, ब मध्ये ताप आहे, क मध्ये चिठ्ठी, ड मध्ये निदान आणि रसोईमध्ये औषध आहे. आता मग याचा आपल्याला योग्य याची योग्य मांडणी करायची. योग्य मांडणी कशी करणार? तर डॉक्टरकडे कधी जातो तू? बरोबर की नाही. आजारी पडल्यावर ना. म्हणजे तुला ताप आला असेल, पहिलं ब, बरोबर की नाही. ताप आलाय तुला, ताप आल्यानंतर तू कोणाकडे जाणार? डॉक्टरकडे, बरोबर की नाही. ताप आल्यानंतर डॉक्टरकडे जातोय म्हणजेच अ. लक्षात येते ना. ताप आल्यानंतर डॉक्टरकडे जातोय म्हणजेच अ. नंतर डॉक्टर काय करतो? निदान करणार ना. म्हणजे आधी चेक करणार तुला की काय आजार आहे, कशामुळे झालाय, बरोबर की नाही. तुझा ब्रेकअप झालाय का, त्यामुळे ताप काढलाय तू, का अभ्यास करून नाही लागला म्हणून तुला ताप आलाय, ते डॉक्टर खात्री करेल ताप कोणत्या प्रकारचा आहे. म्हणजे ड मध्ये काय असणार? निदान असेल ना. निदान. निदान नंतर मग काय तो डॉक्टर चिठ्ठी लिहिणार, बरोबर की नाही. चिठ्ठी कोणती लिहिणार?
औषधांची वर का, नाही तर तू लगेच खुश होणार. काय, चिठ्ठी आई है चिठ्ठी आई है. हा मग हे कमेंट मध्ये सांग बरं कोणत्या पिक्चर मधलं गाणं आहे. क मध्ये काय असणार मग, डॉक्टर चिठ्ठी लिहिणार, चिठ्ठी, बरोबर आहे. आणि मग चिठ्ठी लिहिल्यानंतर काय, तुला औषधे घ्यावी लागतील. काय, औषधे, बरोबर आहे. आता बघ मग याचा क्रम कसा आलाय, की तुला ताप आला, बरोबर आहे. ताप आल्यानंतर तू डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने निदान केलं, निदान केल्यानंतर चिठ्ठी लिहिली, आणि चिठ्ठी लिहिल्यानंतर मग त्याने औषधे दिले. तर मग ब अ ड क ई, मग ब अ ची सुरुवात ब याची नाही, याची सुरुवात आहे ब अ क, ब अ ड आहे ना, म्हणजे हा पण पर्याय नाहीये. ब अ ड क ई, बरोबर आहे. ब अ ड क ई, बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 पण 3च या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मित्रांनो, आता याच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण बघूया. ठीक आहे, चला तर मित्रांनो आता पुढचा 5वा प्रश्न बघू. काय, तर बघा प्रश्न काय आहे 5वा, योग्य क्रमावर मांडणी करून पर्याय निवडा. म्हणजे तुम्हाला पुन्हा तशीच योग्य त्या क्रमाने मांडणी करायची आणि जो पर्याय असणार योग्य तो निवडायचा आहे. आता प्रश्न काय बघा, सादरीकरण, ब मध्ये शिफारस, क मध्ये आगमन, ड मध्ये चर्चा आणि रसवई मध्ये प्रस्तावना. लक्षात आहे. मग याचे विकल्प आहे, पहिला विकल्प आहे क ई अ ड आणि ब, दुसरा विकल्प आहे क ई ड ब आणि अ, तिसरा विकल्प आहे ई क अ ब आणि ड, आणि चौथा विकल्प आहे ई क ड अ आणि ब. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला क्रमवार योग्य मांडणी करायची पहिले. तर सुरुवातीला काय असणार, आगमन होतो ना, एखाद्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार, सुरुवातीला क म्हणजे आगमन होणार. काय, आगमन, आगमन झाल्यानंतर काय असतं, प्रस्तावना मांडली जाते ना. आगमन नंतर काय असणार, प्रस्तावना, प्रस्तावना. लक्षात आहे, आगमन नंतर काय असणार, प्रस्तावना. पहिले आगमन झालं, नंतर प्रस्तावना. प्रस्तावना नंतर काय होणार, मग सादरीकरण होतो, बरोबर की नाही. प्रस्तावना नंतर काय असणार, सादरीकरण, सादरीकरण. सादरीकरण झाल्यानंतर मग काय होते, भाषण कसं कसं होतं, हा आम्ही ऐक बेकार भारी होतो, बरोबर की नाही. पण मग काय असणार, ड म्हणजे चर्चा होणार, बरोबर आहे. चर्चा झाल्यानंतर मग काय असते, पुन्हा शिफारस होते. चर्चेनंतर काय असणार, शिफारस. म्हणजे जर तुमले भाषण आवडलं तर काय, तुम्ही पुन्हा शिफारस करणार की नाही. आणि जर तुम्हाच पैसा घे घ्या आणि तुमलेच गाळ्या दी घ्या तर तुम्ही परत बोलावणार नाही, किंवा जास्त खरं बोली घ्या तरी तुम्ही बोलावणार नाही, बरोबर की नाही. म्हणजे मग या प्रश्नाचं उत्तर कसं असणार, पहिलं आगमन होणार, नंतर प्रस्तावना सादर केली जाते, त्यानंतर सादरीकरण असणार, त्यानंतर चर्चा होते आणि मग शिफारस होते. लक्षात येते का. तर बघा मित्रांनो, इथे 5 प्रश्न मी तुम्हाला समजून सांगितले आहे, आणि पुढील एक 6वा प्रश्न तुम्हाला समजलंय की नाही हे प्रकरण हे चेक करण्यासाठी मी देतोय. आणि जर हे प्रश्न तुम्हाला समजला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचंय. तर प्रश्न बघा काय आहे, अ मध्ये हेक्टो, ब मध्ये सेंटी, क मध्ये डेसा, ई मध्ये क मध्ये ड मध्ये किलो आणि ई मध्ये डेसी असणार आहे. मग याचे 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे अ ब ड ई ब, दुसरा पर्याय अ ई क ड ब, तिसरा पर्याय ब ई क अ ड, आणि चौथा पर्याय ई ब अ ड क. तर मित्रांनो या ठिकाणी आपण शाब्दिक तार्किक क्रम हा एक छोटासा प्रकरण होता, परंतु 1 मार्क तुमचे फिक्स असतात. जर हे प्रकरण तुम्हाला समजलेलं असेल, तो प्रकरण मी तुम्हाला डिटेलमध्ये घेतलेले आहे. यावरचे अजून काही प्रश्न तुम्हाला पुस्तकांमध्ये प्रॅक्टिसला मिळून जातील. तर मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा विनंती करतो की व्हिडिओला लाईक करून घ्या. जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आज आपण इथेच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.